नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कृषी विद्यापीठांची थोडक्यात ओळख पाहणार आहोत. महाराष्ट्रात एकूण जी 4 शासकीय कृषी विद्यापीठ आहेत, ती राज्याच्या 4 वेगवेगळ्या प्रादेशिक विभागात स्थापन करण्यात आलेली असून त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती पाहताना त्यावर प्रश्न आलेत का हे देखील पाहू. राज्यातलं पहिलं कृषी विद्यापीठ स्थापन झालं ते महात्मा फुले यांच्या नावानं आणि हे अग्रगण्य कृषी विद्यापीठ पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यामध्ये राहुरी या ठिकाणी असून त्याची स्थापना 1968 साली झालेली आहे. त्यानंतर दुसरं कृषी विद्यापीठ हे 1969 साली देशाचे 10 वर्ष कृषी मंत्री राहिलेल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या नावाने विदर्भातील अकोला जिल्ह्यात स्थापन झाले. त्याच्यानंतर तिसरं कृषी विद्यापीठ हे कोकणामधील रत्नागिरी जिल्ह्यात दापोली इथं स्थापन झालं आणि त्याला डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ या नावानं ओळखलं जातं आणि याची स्थापना ही 1972 साली झालेली आहे. या दापोली तालुक्याला रत्नागिरीचं महाबळेश्वर म्हणून देखील ओळखलं जातं, ज्यावर आयोगानं STF पूर्व 2014 प्रश्न विचारला होता. राज्यातलं चौथं कृषी विद्यापीठ पाहत असताना सेम ते 1972 साली स्थापन झालेलं आहे आणि मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात असणाऱ्या या विद्यापीठाला महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचं नाव दिलं गेलेलं आहे. या चारही विद्यापीठांच्या स्थापनेवर MPSCने याच्या अगोदर 2 वेळेस प्रश्न विचारलेला आहे. तुम्हाला हे चारही कृषी विद्यापीठ जर स्थापनेच्या क्रमानं लक्षात ठेवायचे असतील तर या चारही विद्यापीठांना जी नावे दिली त्या व्यक्तींच्या आडनावातील अध्यक्षरे घेतली असता फु-दे-सा-ना हा शब्द बनेल, जो तुम्ही ट्रिक म्हणून लक्षात ठेवू शकता. जर स्थापनेचा क्रम लक्षात ठेवायचा असेल तर फु-दे-सा-ना ही ट्रिक लक्षात ठेवा. राज्यातील या चारही कृषी विद्यापीठामध्ये कोऑर्डिनेशनसाठी राज्य सरकारनं 10 सप्टेंबर 1984 साली पुण्यात मुख्यालय असलेल्या महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेची स्थापना देखील केलेली आहे आणि सेंट्रल लेव्हलला जर पाहिलं असता ब्रिटिश पूर्व काळामध्ये 16 जुलै 1929 रोजी इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च म्हणजेच भारतीय कृषी संशोधन परिषदेची देखील स्थापना करण्यात आलेली आहे आणि ज्याचं मुख्यालय हे दिल्लीत आहे. ही संस्था ही जगातील सर्वात मोठी कृषी यंत्रणा देखील म्हणून ओळखली जाते. सोबतच या व्हिडिओमध्ये शेवटच्या 2 फॅक्ट्स पाहू ज्यावर आयोगानं पूर्वी प्रश्न विचारलेले आहेत. देशातलं पहिल्यांदा स्थापन झालेलं कृषी विद्यापीठ म्हटलं असता ते उत्तराखंडमधील पंतनगर इथे असून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 17 नोव्हेंबर 1960 रोजी याचं उद्घाटन केलं. या पहिल्या कृषी विद्यापीठाला तत्कालीन युनायटेड प्रॉव्हिन्स म्हणजेच आजच्या उत्तर प्रदेश राज्याचे पहिले मुख्यमंत्री गोविंद वल्लभभाई पंत यांचं नाव दिलं गेलेलं आहे. तर पहिलं कृषी विद्यापीठ स्थापन झालेलं विचारलं असता GB पंत हे लक्षात ठेवा. आणि देशातलं आकारानं सर्वात मोठं असलेलं कृषी विद्यापीठ म्हटल्यानंतर ते आहे हरियाणातील हिसार नावाच्या जिल्ह्यात. याची सुरुवात 2 फेब्रुवारी 1970 रोजी झालेली असून देशाचे 5वे पंतप्रधान आणि उत्तरेकडील शेतकऱ्यांचे नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चौधरी चरण सिंग यांचं नाव दिलं गेलेलं आहे. हे भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातलं सर्वात मोठं कृषी विद्यापीठ म्हणून ओळखलं जातं. यात चौधरी चरण सिंग यांना 2024 मध्ये मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देखील घोषित करण्यात आलेला आहे आणि त्यांचा जन्मदिवस 23 डिसेंबर हा भारतामध्ये राष्ट्रीय किसान दिवस म्हणून साजरा केला जातो. हे करंटच्या अनुषंगाने आपल्याला माहीत असायला पाहिजे. अशाच महत्त्वपूर्ण कंटेंटसाठी आपल्या MPSCGS 360 या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करा आणि सोबतच आपल्या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.